आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप जिव्हाळ्याचा आहे आणि म्हणजे अनेकांच्या श्रद्धेशी जोडलेला आहे. हो, आणि खूप महत्वाचा पण आहे. अगदी. माझ्याकडे सध्या वास्तुशास्त्र आणि काही धार्मिक विधींबद्दलचे लेख आणि संशोधनाच्या नोट्स आहेत. तर आज आपण या सर्व माहितीचा वेध घेणार आहोत. नक्कीच. मुख्य शोध हा घ्यायचा आहे की घरात शिवलिंगाची स्थापना करताना नेमके कोणते नियम पाळले पाहिजेत. कारण या नोट्स सांगतात की नियमांकडे दुर्लक्ष केलं तर नकळतपणे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. हो, म्हणजे बघा ना, लोक खूप भक्तिपोटी घरात शिवलिंग ठेवतात, पण त्यामागचं शास्त्र अनेकदा माहीत नसतं. बरोबर. चला तर मग हे सगळं नीट समजून घेऊया. या नोट्स वाचताना तुमच्या मते सर्वात महत्वाची गोष्ट कोणती समोर आली? सर्वात आधी म्हणजे एक गोष्ट लगेच लक्षात येते, ती म्हणजे प्राणप्रतिष्ठा आणि चलप्रतिष्ठा यातील मूळ फरक. मंदिरात आणि घरात असते तोच ना? अगदी बरोबर. मंदिरात जेव्हा आपण स्थापना पाहतो, तेव्हा तिथे प्राणप्रतिष्ठा केली जाते, म्हणजे मूर्ती कायमस्वरूपी एका जागी स्थिर केली जाते आणि तिचे कडक नियम असतात. जे 24 तास पाळावे लागतात. हो, पण एका सामान्य कुटुंबासाठी हे प्रॅक्टिकल नाहीये. म्हणूनच घरातील देवघरासाठी नेहमी चलप्रतिष्ठा सुचवली जाते. म्हणजे मूर्ती आवश्यकतेनुसार हलवता येते. हो, आणि घरातील बदलत्या जीवनशैलीनुसार ऊर्जेचा प्रवाह लवचिक राहतो. हे लॉजिक खरोखर पटण्यासारखं आहे. पण मला सांगा, या माहितीमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख वारंवार येतो, तो म्हणजे नर्मदेश्वर शिवलिंग. बरोबर. एवढे सगळे दगडांचे आणि धातूंचे प्रकार उपलब्ध असताना वास्तुशास्त्र याच एका शिवलिंगावर एवढा भर का देतं? कारण नर्मदेश्वर शिवलिंग हे मानवनिर्मित नसतं. ते नर्मदा नदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहामुळे नैसर्गिकरित्या घडलेलं असतं. अच्छा, म्हणजे नॅचरल असतं ते. हो, त्यामुळे त्यात निसर्गाची एक अंगभूत ऊर्जा आधीपासूनच सामावलेली असते. जेव्हा असं नैसर्गिक शिवलिंग घरात ठेवलं जातं, तेव्हा त्यातून एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरात पसरतो. जो वास्तूसाठी अनुकूल मानला जातो. अगदी तेच. पण मग आकाराचा मुद्दा मला थोडा नवल वाटायला लावणारा वाटला. कशामुळे? म्हणजे लोक मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने मोठी मूर्ती घरात आणतात. हां. पण हे लेख सांगतात की वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाचा आकार साधारणपणे बोटाच्या अंगठ्या एवढा असावा. हो. मोठी मूर्ती ठेवली तर नक्की काय अडचण येते? त्याचा वास्तुदोषाशी काय संबंध आहे? हाच तर खरा वास्तुदोषाचा मुख्य भाग आहे. हे बघा, शिवलिंग हे ऊर्जेचं प्रचंड मोठे स्रोत असते. मूर्ती जेवढी मोठी, तेवढी त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा जास्त असते. बापरे. आणि एका बंदिस्त घरात एवढी प्रचंड ऊर्जा सांभाळणे किंवा संतुलित ठेवणे शक्य नसते. जेव्हा ऊर्जेचं संतुलन बिघडते, तेव्हाच त्याला आपण वास्तुदोष म्हणतो. आता समजलं. त्यामुळे अंगठ्या एवढ्या आकारातून मिळणारी ऊर्जा घरातील वास्तूसाठी योग्य आणि सुरक्षित असते. अगदी बरोबर. एकदा का योग्य आकाराचे आणि प्रकाराचे शिवलिंग घरात ठेवले की मग रोजची काळजी कशी घ्यायची? या माहितीमध्ये काही साध्या दैनंदिन नियमांचा उल्लेख आहे. नियम साधेच आहेत, पण त्यात सातत्य असणं आवश्यक आहे. म्हणजे रोज काय करायला हवं? रोज शिवलिंगावर जल अर्पण करणं, महादेवाला आवडणारं बिलपत्र आणि गंध लावणं, आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे नैवेद्य. रोज नैवेद्य दाखवायचा? हो, समजा घरात काहीही गोड नसेल तरी रोज फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. ही एक साधी कृती घरात सुख आणि शांती टिकवून ठेवते. आणि या पूजेमध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? कारण बऱ्याचदा नकळतपणे आपल्याकडून चुका होतात. मुख्यत्वे 2 गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत. महादेवाला तुळशीचं पान आणि लाल फुले कधीही वाहू नयेत. पांढरी फुलं चालतात ना? हो, त्यांना पांढरी फुले प्रिय असतात, त्यामुळे तीच अर्पण करावीत. यासोबतच देवघराची नियमित स्वच्छता आणि स्नानानंतरच नामस्मरण करणं या सवयी महत्वाच्या आहेत. म्हणजे आजच्या या सर्व माहितीचं गोषवारा असा आहे की घरात शिवलिंग ठेवणं ही केवळ श्रद्धेची कृती नाहीये, तर ते एक वास्तुशास्त्र आहे. नक्कीच. अंगठ्या एवढा आकार, नर्मदेश्वर प्रकार आणि रोजच्या पूजेचे नियम पाळले तरच वास्तूतील ऊर्जा संतुलित राहते. बरोबर. जेव्हा आपण या सर्व नियमांकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा समजतं की हे नियम अंधश्रद्धा नाहीत. हे सगळं घरातील ऊर्जेचे संतुलन राखण्यासाठी बनवलेलं आहे. आणि याच ऊर्जेच्या मुद्द्यावरून जाता जाता एका वेगळ्या गोष्टीवर विचार करण्यासारखं आहे. आपण पाहिलं की नर्मदेश्वर शिवलिंग हे नर्मदा नदीच्या प्रवाहात नैसर्गिकरित्या घडलेले असते. हो. मग असा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की एका विशिष्ट भौगोलिक परिसरात कित्येक वर्ष पाण्याच्या प्रवाहात घर्षण होऊन तयार झालेल्या या नैसर्गिक दगडाचा आणि आजच्या आधुनिक घरातील कॉन्क्रीटच्या वास्तूचा नेमका कसा आणि किती सखोल संबंध जोडला गेला असेल.
हां, खूपच खोल विचार आहे. निसर्गातील ती अथांग ऊर्जा आणि बंदिस्त घरातील शांतता यांचा हा मेळ नेमका कसा साधला जात असेल यावर नक्कीच विचार व्हायला हवा.